तुम्हाला कधी असं वाटतं का, मी दिवसभर खूप काम करते पण तरी काहीच कंप्लीट झाल्यासारखं वाटत नाही? घर, मुलं, काम सगळं सांभाळताना स्वतःसाठी वेळच मिळत नाही. जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण तुमच्याकडे टाईम कमी नाही, तुमच्याकडे क्लॅरिटी कमी आहे. आज आपण शिकणार आहोत प्रायोरिटी लिस्ट कशी बनवायची, जी तुमचं आयुष्य कंट्रोलमध्ये आणेल आणि तुम्हाला रोज 1% बेटर बनवेल. नमस्कार, मी माधवी आणि तुम्ही पाहत आहात इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड 1% बेटर मॉम एव्हरीडे सिरीज. आपल्या सगळ्यांचं रुटीन जवळपास सेमच असतं. सकाळी उठणं, सगळ्यांसाठी नाश्ता बनवणं, मुलांना तयार करणं, घर साफ करणं, ऑफिसचं काम, रात्री पुन्हा सगळं मॅनेज करणं. आपण दिवसभर बिझी असतो पण रात्री झोपताना वाटतं, आज मी माझ्यासाठी काय केलं? आणि उत्तर येतं काहीच नाही. का माहिती आहे? कारण आपण काम करतो पण प्रायोरिटी ठरवत नाही, प्रायोरिटी लिस्ट बनवत नाही. आता तुम्ही म्हणाल, प्रायोरिटी लिस्ट म्हणजे काय? काय आधी करायचं आणि काय नंतर करायचं याचा स्पष्ट निर्णय. हे सिंपल वाटतं पण पॉवरफुल आहे. सक्सेसफुल लोक आणि श्रेष्ठ लोक यांच्यातला फरक एकच, प्रायोरिटी क्लॅरिटी. विदाऊट प्रायोरिटी लिस्ट काय होतं? जर तुमच्याकडे प्रायोरिटी लिस्ट नसेल, तुम्ही दिवसभर बिझी राहता पण इम्पॉर्टंट कामं राहून जातात. स्ट्रेस वाढतो, गिल्ट येतो, मी पुरेशी चांगली आई नाही आणि हळूहळू आपला कॉन्फिडन्स कमी होतो. प्रायोरिटी लिस्टचे फायदे आहेत. जर तुम्ही प्रायोरिटी लिस्ट बनवायला सुरुवात केली तर तुमचा वेळ कंट्रोलमध्ये येतो. तुम्ही इम्पॉर्टंट गोष्टी आधी करता, स्ट्रेस कमी होतो, सेल्फ कॉन्फिडन्स वाढतो आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला स्वतःसाठी वेळ मिळतो. आजपासून एक रूल लक्षात ठेवा, बिझी असणं म्हणजे प्रोडक्टिव्ह असणं नाही, तर तुमचं गोल असावं योग्य काम योग्य वेळी करणं. आता तुम्ही म्हणाल, प्रायोरिटी लिस्ट कशी बनवायची? पहिली स्टेप म्हणजे एक कागद घ्या आणि सगळी कामं लिहा. घरकाम, मुलांचं होमवर्क, ऑफिस, स्वतःसाठी वेळ, फोन कॉल्स, काहीही सोडू नका. दुसरी स्टेप म्हणजे 3 कॅटेगरीज करा. आता कामं 3 भागात डिवाईड करा. पहिलं म्हणजे अत्यंत महत्त्वाचं, मस्ट डू. दुसरं म्हणजे महत्त्वाचं पण अर्जंट नाही, शुड डू. तिसरं म्हणजे केलं तरी ठीक, नाही केलं तरी चालेल, म्हणजे ती ऑप्शनल कामं. तिसरी स्टेप म्हणजे रूल ऑफ 3 वापरा. दिवसात फक्त 3 मेन टास्क ठरवा. फक्त ही 3 पूर्ण झाली तरी तुमचा दिवस सक्सेसफुल. चौथी स्टेप म्हणजे टाईम ब्लॉकिंग करा. प्रत्येक कामासाठी वेळ ठरवा. जसं की 7 ते 9 या वेळेत घरकाम, 10 ते 5 ऑफिस, 5 ते 6 स्वतःसाठी वेळ. त्यामुळे डिस्ट्रॅक्शन कमी होईल. स्टेप 5वी म्हणजे नो म्हणायला शिका. सगळं करायचं नाही, सगळ्यांना खुश करायचं नाही. लक्षात ठेवा, तुमचा वेळ म्हणजे तुमचं आयुष्य. तुम्ही फक्त एक आई नाही, तुम्ही एक इंडिव्हिज्युअल आहात. तुमची स्वप्न आहेत, तुमची आयडेंटिटी आहेत. प्रायोरिटी लिस्ट म्हणजे स्वतःला दिलेला रिस्पेक्ट आहे. आजपासून एक छोटा स्टेप घ्या. रोज रात्री 5 मिनिटं उद्याची प्रायोरिटी लिस्ट बनवा. बस एवढंच. 30 दिवसांनी तुम्ही स्वतःमध्ये चेंज पाहाल. आयुष्य बदलण्यासाठी मोठे डिसिजन्स लागत नाहीत, छोटे छोटे डिसिजन्स लागतात. प्रायोरिटी लिस्ट म्हणजे तोच छोटा डिसिजन जो तुमचं आयुष्य कम्प्लिटली बदलू शकतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंटमध्ये लिहा, आय विल प्रायोरिटाईज मायसेल्फ. आणि इन्स्पायर अँड बी इन्स्पायर्ड या आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.